अंचळ स्मशानभूमीसाठी अन्नत्याग आंदोलन यशस्वी, देवानंद वानखेडे यांच्या संघर्षाला यश. नमस्कार, आपल्या ग्रामीणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अंचळ गावातील स्मशानभूमीच्या दुरुस्तीविरोधात सामाजिक कार्यकर्ते देवानंद वानखेडे यांनी 17 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. 30 तासाच्या संघर्षानंतर त्यांच्या 4 मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. सदर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही, पाण्याची विजेची सुविधा नाही, तसेच कंपाऊंड व जमिनीची सपाटीकरण नाही. वारंवार पाठपुरावा करूनही काम न झाल्याने वानखेडे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी पत्नीचे कानातील झुमके विकून आंदोलनासाठी व्यवस्था केली. या आंदोलनाला गावकऱ्यांसह राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. पोलीस व आरोग्य यंत्रणाही आवश्यक सेवा दिली. अखेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सपाटीकरण, कंपाऊंड, वीज व पाण्याची व्यवस्था या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिले. रस्त्याबाबत लवकरच निर्णय होईल असे सांगण्यात आले. वानखेडे यांनी ज्यूस घेऊन उपोषण संपवले. समाज माध्यमांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याचे नमूद वानखेडे यांनी केले आहे. उपोषणकर्ते देवानंद वानखेडे याच्या उपोषणासाठी आज आपण इथे प्रशासनाच्या वतीनं आणि सन्माननीय प्रशांत तुमच्या गावातील मंडळी काही विषय असे असतात समाजासाठी जे सामाजिक कार्यकर्ते असतात. ह्या मी आता ज्या मागण्या पाहते त्या गावासाठी खरोखरच महत्त्वाच्या असल्याचं दिसून येते आणि प्रत्येक गावासाठी स्मशानभूमीसाठी म्हणजे माणूस गेल्यानंतर त्याला त्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि इथं पाहण्यानंतर त्यांनी जे काही विषय घेतलेले त्याच्यापैकी आता आम्ही 4 ज्या मागण्या आहेत त्या 4 मागण्या जवळपास आम्ही एका महिन्यामध्ये सगळ्याच्या पूर्ण करते. त्याच्यापैकी टेक्निकल अडचणींची विषय आहे बोर, याचा बोरचा. तर बोरचा विषय आपण साधारण याच्यासाठी मागं ठेवते की त्या बोरला उन्हाळ्यात घेतलं तर तो पाण्याचा सोर्स आपल्याला कळेल, म्हणून आपण तो काम मंजूर असल्यानंतर आपण जाणीवपूर्वक उन्हाळ्यात करते. राहिला तुमच्या रोडचा प्रश्न, तो महत्त्वाचा प्रश्न होता. तर त्याचाही आता ग्रामपंचायतच्या वतीनं तो प्रस्ताव त्यांनी टाकलेला आहे. तो आता सन्माननीय विभागाच्या काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सहकार्यानं आणि प्रशासनाच्या एकूण जो प्रस्ताव गेलेला आहे त्याच्यानुसार ते काम आपण लवकरच मंजूर करण्याच्या सगळ्या हे प्रयत्न करू आणि तेही आपलं या कामाच्या सोबत शक्यतो करता येईल असं आपण आमच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन श्री देवानंद वानखेडे यांनी आज आपलं उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. तुम्ही आमचे काकाजी त्यांना अशी विनंती, बबनरावजी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या हाताने त्यांना आज उपोषण सुटल्याबद्दल एक ज्यूस देऊन आपलं उपोषण सुटल्याच्या वाचलं हे करतात.